Hello friends, welcome to our channel. या YouTube चॅनल मध्ये मित्रांनो तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 27 हा या व्हिडिओ मध्ये कंप्लीट करून घेऊया. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचंय. ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक नक्कीच करा. तर मित्रांनो प्रॅक्टिस सेट 27 मध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन असणार बघा. यात लक्षात ठेवायचे मित्रांनो याचे लॉ ऑफ इंडायसेस मध्ये फर्स्ट रूल काय आहे की ज्या वेळेला बघा बेस हा असतो बेस तुमचा a and power of a into nth power of a या प्रकारे हा असतो तुमचा बेस आणि हा असतो इंडायसेस. जर बेस इक्वल असेल तर ह्या इंडायसेस ची काय होणार मित्रांनो ऍडिशन होणार. काय होणार m plus n या प्रकारे होणार. ओके हा रूल जर तुमचा कंप्लीट असेल तर हा प्रॅक्टिस सेट तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. ओके चला तर मग करूया मित्रांनो आपले याचे इक्वेशन सॉल्व्ह. बघा फर्स्ट मध्ये काय सांगितलंय तुम्हाला इथे 7th 4th power of 7 into 7 square. ओके 7 raised to 4 into 7 square. मग इथे बघा काय होणार तर या ठिकाणी बेस इक्वल आहे म्हणून बेस घेऊया 7 आणि ह्या दोघांची एडिशन 4 plus 2. तर मित्रांनो बघा इथे 4 plus 2 काय होणार 6 म्हणजेच काय मिळणार 7 raised to 6 किंवा 6 power of 7. ओके या प्रकारे याला सॉल्व्ह करायचंय. जाऊया मित्रांनो बघा सेकंड क्वेश्चन कडे. इथे बघा बेस काय आहे तुमचा -11 power of 5 into -11 square. ओके मग याला पण बघा काय करणार इथे तर बेस घ्यायचा आहे -11 आणि याची पॉवर काय करायची 5 plus 2 तर किती मिळणार -11 ब्रॅकेट मध्ये घ्या 5 plus 2 मिळणार मित्रांनो 7. ओके क्लिअर आहे. या प्रकारे हेही कंप्लीट होणार. जाऊया थर्ड कडे. बघा इथे पण काय आहे की ब्रॅकेट मध्ये 6/7 ब्रॅकेट कंप्लीट इनटू इथे याचा क्यूब आहे. सेकंड ब्रॅकेट मध्ये 6/7 ब्रॅकेट कंप्लीट आणि इथे पण 5th पॉवर आहे. ओके याला सॉल्व्ह करण्यासाठी बघा बेस दोघांचा इक्वल म्हणून बेस घेऊया 6/7 आणि ह्या ब्रॅकेटचा 3 plus 5. ओके तर मग इथे 6/7 ब्रॅकेट कंप्लीट 3 plus 5 मिळणार मित्रांनो 8. ओके क्लिअर आहे. चला या प्रकारे हे 3 इक्वेशन सॉल्व्ह करायचे होते सिम्प्लिफाय करायचे होते. जाऊया नेक्स्ट इक्वेशन कडे. ओके बघा या ठिकाणी पण फोर्थ वाला काय आहे मित्रांनो तर -3/2 ब्रॅकेट याची पॉवर 5th पॉवर n2 इन ब्रॅकेट -3/2 ब्रॅकेट क्यूब. ओके मग इथे बघा बेस काय मिळाला तुम्हाला तो मिळणार -3/2 ब्रॅकेट मध्ये याचा काय असणार 5 plus 3 पॉवर असणार 5 plus 3 म्हणजेच काय मिळून जाईल बेस मध्ये घ्या -3/2 आणि याचे काय असणार 5 plus 3 8 पॉवर ऑफ -3/2. क्लिअर. तर पुढे इकडे बघा a दिलाय a ची 16th पॉवर इंटू a ची 7th पॉवर. ओके इथे a ची 16th पॉवर इंटू a ची 7th पॉवर म्हणजेच काय मिळणार a ची 16 plus 7th पॉवर इज इक्वल टू इकडे 16 plus 7 किती मिळणार 16 plus 7 20 and 23 म्हणजेच काय असणार 23 पॉवर ऑफ a. ओके कळतंय त्याचे 4 याला दिले 20 and 3. ओके क्लिअर आहे. तर या प्रकारे हे इक्वेशन कंप्लीट होईल. घेऊया नेक्स्ट इक्वेशन. इथे बघा p/5. ओके तर मग इथे काय आहे p/5 याचा क्यूब इनटू p/5 याची 7th पॉवर. तर मग पॉवरची करायची ऍडिशन इथे घ्या p/5 काय होणार 3 plus 7 किती मिळतील मित्रांनो ब्रॅकेट मध्ये बेस असणार p/5 आणि इथे 3 plus 7 मिळून जाईल 10. ओके फ्रेंड्स क्लिअर आहे. तर या प्रकारे तुमची ही इक्वेशन होते. तर बघा याप्रमाणे ही तुमची 6 इक्वेशन तुम्हाला अशा प्रकारे कंप्लीट करायची आहे.
ओके फ्रेंड्स, त्यासाठी ते लॉ ऑफ इंडायसेस हे तुम्ही कंप्लीट करून घ्यायचे. त्यावरून तुम्ही अशा प्रकारचे भरपूर इक्वेशन कंप्लीट करू शकणार. ओके फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायचं आहे. ओके फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, थँक्यू, बाय.